खरंच आला त्याचा ट्राय करायचं. त्याच्या आधी आम्ही जेव्हा इकडे येतो तेव्हा इथं हा वडापाव नक्की घेतो. नमस्कार, सोनाली किचन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण करणार आहोत फूड ब्लॉगिंगचा दुसरा व्हिडिओ आणि आज सुद्धा आपण रिव्ह्यू घेणार आहे तो म्हणजे वडापावचाच. आज आपण जाणार आहोत भिवघाट या ठिकाणी. भिवघाट हे ठिकाण तुम्ही जर घसरुंडीला सिद्धनाथाच्या दर्शनाला जाणार असाल किंवा तुम्ही बानूरगडला भैरच्या नायकांची समाधीला दर्शन घ्यायला जाणार असाल तर मध्ये लागतं ते म्हणजे भिवघाट. या भिवघाटावरती अनेक नाश्ता सेंटर्स आणि हॉटेल्स आहेत, कारण इथं रहदारी मोठ्या प्रमाणात असते. ते हे भिवघाट. ह्या भिवघाटाला कधी जर तुम्ही आला तर इथल्या एक मस्त असं ठिकाण आहे वडापावचं, तिथं नक्की भेट द्या. तर ते आहे सर्वांचे श्रद्धास्थान, आशास्थान असे असणारे श्री संत बाळूमामा नाश्ता सेंटर. ते हेच आम्ही इकडं भिवघाटावर नेहमी येत असतो. त्यावेळी आल्यानंतर या संत बाळूमामा वडापाव सेंटरमध्ये जाऊन वड्याची चव नक्कीच घेतो, कारण इथला वडापाव चवीला आपल्या इतर वड्यांपेक्षा थोडासा वेगळा नेहमीच लागतो. तर इथं आल्यानंतर आम्ही पहिला त्यांना सांगितलं मस्तपैकी 2 गरम वडे तळायला. आणि इथली खासियत म्हणजे तुम्ही ज्यावेळी ना वडे सांगता द्याला त्यावेळी ते 1 असून दे किंवा 2 असून दे, गरम वडाच तुम्हाला ते काढून देतात. तशी आम्ही 2 वड्याची ऑर्डर दिली आणि त्यांनी मस्तपैकी आमच्यासाठी 2 वडे तळायला घेतले. ह्यांची बटाट्याची जी भाजी आहे ना ती एकदम जबरदस्त आणि ती चव जरा वेगळीच आहे. तुम्ही आला नक्की इथं ट्राय करू शकताय, तुम्हालाही तो अनुभव नक्कीच येईल. आणि हा भाग पर्यटनासाठी खूप फेमस आहे. एकदा नक्कीच ह्या भागाला भेट द्या. भिवघाटात असणारा घाट, सिद्धनाथाचं दर्शन, भैरच्या नायकाची समाधी, ह्याला नक्की एकदा भेट द्या. इथं आमचे 2 वडे त्यांनी तळायला टाकले होते. त्याचबरोबर वड्यासाठी महत्वाचा त्याचा मित्र म्हणजे पाव. तो पाव तिने बाजूच्या तव्यावरती जरा फ्राय करायला टाकला होता आणि तो पाव टाकताच त्यामध्ये तिने टाकली खोबऱ्याची मस्तपैकी अशी चटणी. खोबऱ्याची चटणी लावून झाली होती आणि खोबऱ्याची चटणी लावून झाल्यानंतर तो तवा पेटवायचा राहिला होता, तो तवा तिने पेटून घेतला इथं. आणि आमचा वडा तिकडं तोपर्यंत तळत होता. आम्ही पाठीमागं वाट पाहत होतो की कधी आमचा वडा येणार. आणि त्यांनी इथं पावासाठी बटर वापरलेलं होतं. त्या बटरमध्ये तो पावाला खालून अशी आंघोळी काढून घेतली आणि खालून आंघोळी काढून घेतल्यानंतर पावाला वेळ होती ती म्हणजे वरून आंघोळी घालण्याची, मग वरून सुद्धा आंघोळी घालून घेतली तिने लागलीच. अशा प्रकारे दोन्ही बाजूनं बटरनं चिंब भिजलेला पाव आणि त्यावरती परत आले हे गोल गोल वडे. आणि वडे मग तिने काय केले, तिने वडे हळूच तो पाव उघडला आणि जशा 3 पक्षांची युती व्हावी तसे हे वडापावाच्या 3 पक्षांची युती झाली. वरून काचकिना दाबलेला आहे असं मस्तपैकी ती भाजी, त्या बटर आणि तो पाव सगळं एकत्रित आलं. वरून खालून पालटून घेतलं, बाजूला ठेवलं आणि बाहेरून पाठीमध्ये देण्यासाठी मिरच्या पट्टिकीनं त्या प्लेटमध्ये टाकल्या. आणि त्या मिरच्या टाकून आमच्या पुढे त्यांनी हा मस्तपैकी सिंपल असा साधा असा वडापाव सर्व केला. आम्ही तो थोडासा उडून दाखवतोय तुम्हाला की बघा कसा दिसतोय म्हणून. आणि सगळ्यांनी आम्ही मस्तपैकी त्याचा आस्वाद घेतला. तुम्ही जर विटा, खानापूर या भागात कधी येणार असाल तर भिवघाटावरील हा संत बाळूमामा नाश्ता सेंटरमध्ये हा वडा नक्की ट्राय करून बघा. एकदम जबरदस्त आहे. मी टेस्ट बघतो आता. खरंच आला त्याचा ट्राय करायचं. त्याच्या आधी आम्ही जेव्हा इकडे येतो तेव्हा इथं हा वडापाव नक्की घेतो. तुम्ही याचा ट्राय करा. आणि आपल्या सोनाली किचन ह्या फूड ब्लॉगिंगच्या चॅनेलला नक्की फॉलो करा. यावरती आपण फूड ब्लॉगिंग प्लस घरी जे आपण स्वयंपाक करतो तो देखील आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. तर आमच्या कष्टाला तुमच्या सबस्क्राईबची साथ द्या. थँक्यू. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.